तसं आता पूर्वी ओवी म्हटली जाईल, त्या ओवीतही त्यांच्या महिलांच्या जीवनातलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलेलं असायचं. कुठली कला असू दे, क्रीडा असू दे, जीवनाला आणि शरीराला शिस्त खूप गरजेची आहे. कारण शिस्त नसेल तर तुमची कला किंवा खेळ हे पूर्णपणे व्यर्थ आहे. कारण का की ढोलनाच म्हणजे काय, तूरनाच म्हणजे काय, थाळगान म्हणजे काय. आता थाळगानासारखा प्रकार आहे. आता आपल्याकडे सूरवाद्य आहे पण त्यांच्याकडे सूरवाद्य नाहीये. आता त्यांच्याकडे सूरवाद्य म्हणजे आता तो थाळगान जो प्रकार आहे, थाळगानाला काय आहे. नमस्कार. वेद थिएटर निर्मित वेद भेट ह्या मालिकेमध्ये या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ठाणे, डोंबिवली आणि कल्याण ह्या शहरामधल्या अनेक वेगवेगळ्या व्यक्ती ह्या निमित्ताने आपल्या भेटीला येत आहेत. मग कदाचित त्या इन्फ्लुएन्सर्स असतील, कदाचित कलाकार असतील, कदाचित वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतील. खऱ्या अर्थाने त्यांच्या क्षेत्रातले हे सगळे सेलिब्रिटीज आहेत, सुपरस्टार्स आहेत आणि म्हणूनच त्यांच्याकडून त्यांच्या कार्याविषयी आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी आजचा हा सगळा प्रयत्न आहे. आणि आज ह्या सिरीज मध्ये शाहीर विवेक ताम्हणकर आपल्याकडे आलेले आहेत. लोककला क्षेत्रातलं एक अत्यंत मोठं नाव. आणि आज आपल्या सगळ्यांची गप्पा मारण्यासाठी ते इथे आलेले आहेत. तुमचं मनापासून स्वागत. आणि कार्यक्रमाची सुरुवात, जशी लोककलेच्या कार्यक्रमाची सुरुवात नेहमी आपण गणाने करतो, तर आजच्या ह्या गप्पांची सुरुवात सुद्धा तशाच एखाद्या गणाने तुमच्या व्हायला हवी, नाही का? कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेशाला वंदन करून करत असतो. तर समजा एखादा सांगीतिक कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये कसं गाणं म्हटलं जातं किंवा नृत्य केलं जातं. विनायका हो सिद्ध गणेशा, विनायका हो सिद्ध गणेशा, रंगसभेला या तुम्ही या, रंगसभेला या तुम्ही या, विनायका हो सिद्ध गणेशा. एखाद्या गायनाचा कार्यक्रम असेल तर अशी सुरुवात असेल. पण शाहिरांमध्ये किंवा लोककलेमध्ये जो गणेशाला वंदन केलं जातं तर ते वंदन गणाने केलं जातं. तर गण हा गणपती याला वंदन करून, म्हणजे पठ्ठे बापूरावांनी अनेक गण रचलेले आहेत आणि ह्या गणाला त्यांनी रंगभूमीवर रण असं समजून आणलेलं आहे. कारण पूर्वी कसं होतं की पूर्वी तमाशा हा जो व्हायचा तो कलगीतुऱ्याचा सामना व्हायचा आणि त्याच्यामध्ये कोण हारतं कोण जिंकतं आणि त्यामुळे पठ्ठे बापूरावांनी त्याला रण असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून रण अशा अर्थाने त्यांनी कसं म्हटलेलं आहे की तमाशातला गण कसा म्हटला जातो. या नाचत रंगणी गणुबा हो गवरीच्या हारकी, या नाचत रंगणी गणुबा हो गवरीच्या हारकी, हे गवरीच्या हारकी, गवरीच्या हारकी, म्हणे पठ्ठे बापूरावा ऐका हो कवी कवीच्या फेरकी, या नाचत रंगणी गणुबा हो गवरीच्या हारकी. अशा प्रकारे तमाशातला गण सादर केला जातो. जागरणातला गण तो त्या गणात, म्हणजे जागरण करताना गोंधळ आणि जागरणातला गण जो आहे तो कसा म्हणतात, त्यावेळेला गण कसा म्हणला जातो. आज म्या गण नमिला मल्हारीच्या म्हाळसा बानूला, आणि आज म्या गण नमिला मल्हारीच्या म्हाळसा बानूला, तुझ्या गणाची आवड मजला, तुझ्या गणाची आवड मजला, लागी तो चरणाला, आज म्या गण नमिला मल्हारीच्या म्हाळसा बानूला. अशा प्रकारे ह्या गणांची मांडणी केली जाते आणि मग आपल्या लोककलेला किंवा आपल्या सादरीकरणाला हे आम्ही कलावंत सुरुवात करत असतो. आणि जसं आता लोककलेविषयी तुम्ही म्हणाला की लोककला म्हणजे रूढार्थाने म्हटलं गेलं तर लोकांमध्ये किंवा लोकांसाठी निर्मिलेली कला, बरोबर, जे सहज सोप्या पद्धतीने ते सादर करू शकतात, म्हणू शकतात, अशा प्रकारचं संगीत, अशा प्रकारची कला. पण मग ह्याच लोककलेमध्ये नेमके किती वेगवेगळे प्रकार आहेत? तसं बघायला गेल्यानंतर लोककला म्हटल्यानंतर लोकांची कला, लोकांमधून निर्माण झालेली कला आणि लोकांसाठी निर्माण झालेली कला. खरं तसं बघायला गेलं तर आदिवासी किंवा आजही आपला हा महाराष्ट्र जो आहे ना, हा एक सांस्कृतिक राजधानी म्हणता येईल.
तर ह्या सांस्कृतिक राजधानीमध्ये अनेक लोककला प्रकार आढळतात. पण त्याचबरोबर जास्त करून आजच्या ग्रामीण भागात आजही जे समाज मन आहे ते ह्या सगळ्या लोककला, विविध प्रकारच्या लोककला ह्या जपून आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये कसं आहे की त्यांच्या जीवनाचं प्रतिबिंब त्याच्यात पडलेलं असतं, म्हणून आपण त्याला लोककला म्हणतो. कारण कसं आहे की त्यांच्या प्रत्येक गाण्यामध्ये, जसं आता पूर्वी ओवी म्हटली जायची, त्या ओवीतही त्यांच्या महिलांच्या जीवनातलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलेलं असायचं किंवा त्यांना येणारे अनुभव हे त्या लोककलेत. आणि म्हणून ही लोककला जिवंत आहे की ह्या म्हणजे आपण त्याला म्हणतो की जातीवंत आपण आपल्या भावना व्यक्त करतो ना, ते ह्या लोकगीतातनं, लोकसंगीतातनं आणि ह्या लोकनृत्यातून. आणि म्हणून ही लोककला आज अजूनही तशीच प्रवाही राहिलेली आहे. आणि म्हणून ह्याला म्हणतात की लोककला, लोकांची कला, लोकांमधून निर्माण झालेली कला. जसं ओवीमध्ये म्हणतात, तेव्हा ओवी जेव्हा म्हणायचे तेव्हा जात्यावर दळताना ओव्या म्हणायचे, त्याला कोंबडा घाली साद, कोंबडा घाली साद जग समदग झालं जाग, समदग झालं जाग, समदग झालं जाग, जग समदग झालं जाग. आता हे जग जागं झालेलं आहे, कोंबडा आरवलेला आहे, सूर्य उगवतोय, हे जे वातावरण निर्मिती आहे ती त्यांच्या गाण्यातून व्यक्त होते आणि आपोआप लोकांच्या डोळ्यासमोर ती उभी राहते. आणि म्हणून ही लोककला प्रवाही म्हटलेलं आहे आणि म्हणून ही लोकांची कला आहे, म्हणून ती लोककला आहे. आणि लोककला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खऱ्या अर्थाने ती 7 समुद्रापार नेण्याचं काम आपल्या महाराष्ट्राच्या मातीत कोणी केलं तर अर्थातच बाबांनी, म्हणजे पद्मश्री शाहीर साहेब. आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभला, त्यांचा वारसा तुम्हाला लाभला, तो महाराष्ट्राची लोकधारा. त्यांच्यासोबत तुम्ही महाराष्ट्राचे लोकधाराचे अनेक प्रयोग केले. तर नेमका कसा होता तो अनुभव? मला खात्री आहे की शब्दात वर्णन करणं खरंच कठीण आहे, खरंच कठीण आहे जे काही मिळालं ते. पण काही अनुभव, काही किस्से आम्हाला ऐकायला आवडतील. खरं म्हणजे माझी सुरुवात जी झाली ना ती ह्या लोकधारामधनंच सुरुवात झाली. आणि लोकधारा जॉईन केल्यानंतर, सुरुवात केल्यानंतर पहिलाच दौरा मला मॉरिशसचा जायला मिळाला त्यांच्याबरोबर. आणि तिथे मला खूप चांगले अनुभव आले की कसं आहे माहिती आहे की ही मोठी माणसं आहेत ना आता बाबांसारखे, की हाताला धरून कोणी शिकवत नाही तुम्हाला, पण त्यांच्या वागण्या बोलण्यातनं, त्यांच्या वावरण्यातनं, ह्याच्यातनं आपण शिकत असतो. आणि हेच त्यांनी आम्हाला शिकवलं की ते समोरच्याशी कसं बोलायचं, कसं वागायचं. त्याच्यानंतर कला म्हणून जेव्हा तुम्ही सादर करता किंवा ते रंगमंचावर उभं राहून कसे बोलायचे, महाराष्ट्र गीताला त्यांची उभं राहण्याची पद्धत कशी असायची, ह्या बऱ्याच गोष्टी आम्हाला त्यांच्यातनं शिकायला मिळाल्या. आणि दुसरं म्हणजे आपल्या कलाकारांचा मान कसा ठेवायचा. म्हणजे आता त्यांच्यापेक्षा आम्ही खरे सगळेच छोटे कलाकार होतो, पण आमचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही राहिला डोंबिवलीला आणि आम्ही मुंबईला कुठे कार्यक्रम केला तरीसुद्धा तिकडनं जर आमची शेवटची ट्रेन चुकली तर त्यांनी कधीच आम्हाला असं सांगितलं नाही आता तुमचं तुम्ही बघा काय ते. उलट त्यांनी आम्हाला घरी न्यायचे, आम्हाला माई आम्हाला जेवायला द्यायच्या आणि तिथेच रात्रभर ठेवायच्या. म्हणजे इव्हन मुलींना सुद्धा त्यांनी कधी एकटं सोडलं नाही. म्हणजे आपल्या कलाकारांची, आपला कलाकार म्हणून त्याची काळजी कशी घ्यायची हेही आम्ही त्याच्यातनं शिकलो. म्हणजे नुसतीच कला नाही तर सामाजिक भानही आम्हाला त्यांनी दिलं. आणि मग लोकनृत्य तर आहेच. म्हणजे तिथला अनुभव सांगायचा तर मी ॲक्च्युली नृत्य कलाकार म्हणून मी तिथे सुरुवात केली, पण म्हणजे त्यांच्या शिबिरातनं. पण नृत्य कलाकार म्हणून माझी सुरुवात झालीच नाही. मला डायरेक्ट महाराष्ट्राची लोकधाराचा निवेदक म्हणून माझी सुरुवात झाली. म्हणजे सुरुवातीला मी जवळजवळ 1-2 वर्ष मी निवेदन करायचो कार्यक्रमाचं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी मॉरिशसला जायचं ठरवलं तेव्हा मग मी परत नृत्य करायला लागलो. म्हणजे नृत्य, निवेदनाची सुरुवात, ह्या सगळ्याच गोष्टी माझ्या तिथे सुरू झाल्या. आणि त्यामुळे मला खूप म्हणजे मला अभिमान वाटतो की मी या लोकधारामध्ये होतो आणि अजूनही आहे आणि अजूनही ती वाटचाल चालू ठेवलेली आहे. आणि त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त जो चित्रपट आला होता आपल्या सगळ्या रसिकांच्या भेटीला, त्यात सुद्धा तुम्ही भूमिका केल्या होत्या. आणि केवळ तुम्हीच नाही तर त्या काळी लोकधारामध्ये काम केलेले अनेक कलाकार त्या निमित्ताने एकत्र आले होते. छोट्या छोट्या भूमिकांसाठी ते सगळे एकत्र आले होते. तो कसा होता सगळा अनुभव, इतक्या वर्षानंतर सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून? नाही, अनुभव खूप चांगलाच होता, प्रश्न नाही. पण त्याच्याही आधी आम्ही म्हणजे 2012 साली हा चित्रपट आत्ता आला, पण 2012 साली केदार शिंदे झी मराठीला महाराष्ट्राची लोकधारा एक डॉक्युमेंटरी म्हणूनच केलं होतं आणि जवळजवळ त्याचे बरेच एपिसोड केले. तर त्यावेळेला आमचे काही जुने कलाकार आणि आमचे डोंबिवलीचे काही कलाकार असे मिळून आम्ही त्याच्यामध्ये काम केलेलं होतं. त्यामुळे जुन्या कलाकारांची तिथेही भेट झाली होती आणि तिथे महाराष्ट्राची लोकधारा सादर करताना खूप वेगळा आणि परत एकदा त्या काळात गेल्यासारखं वाटलं. कारण त्यातलीच गाणी आणि फक्त आता आम्ही त्याच्यामध्ये
सहभागी होतो ते नृत्य दिग्दर्शक म्हणून सहभागी होतो आणि काही काही नृत्यांमध्ये सहभाग होता. त्यामुळे तो अनुभव खूपच वेगळा होता. आणि त्याच्यानंतरचा मग हा महाराष्ट्र शाहीर जो आला चित्रपट तेव्हा तर आम्ही जवळजवळ 5-6 दिवस आम्ही सगळे एकत्र होतो. म्हणजे केदार, अंकुश, भरत नव्हता, फक्त केदार, अंकुश होतेच तिथे आणि आमचे काही जुने कलाकार जे आता नाट्य क्षेत्रात आहेत आणि बाकी मग आमची सगळी नृत्य कलाकारांची टीम. खूप वेगळा अनुभव होता. रात्री जेव्हा आम्ही सगळं शूटिंग संपल्यानंतर बसायचो त्यावेळेला आम्ही सगळ्या जुन्या आठवणी, त्यावेळेचे नृत्य, ह्या सगळ्या आठवणी आम्ही काढायचो. त्यावेळेला आम्हाला खूप मजा यायची की अरे आपण काय काय ॲक्टिव्हिटी केल्या होत्या, किती आपण वेगळ्या प्रकारची नृत्य केली होती. आणि आज पुन्हा एकदा आम्हाला केदारने बोलवलं ह्यासाठी आणि इथे आम्ही आता बसलो एकत्र. खूप छान वाटत होतं. आणि हे सगळं चालू होतंच, म्हणजे कलेचा प्रवास तुमचा सुरू होता आणि त्याच वेळेला एक व्यवसाय म्हणून एक वेगळंच फील्ड तुम्ही निवडलं. म्हणजे मुळात तुम्ही एक शिक्षक आहात. तर नेमकं हे कसं काय घडलं? ॲक्च्युली ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी BPEdला गेलो. कारण त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेला आम्ही लोकधारा आमची चालू होती. जवळजवळ मला वाटतं मॉरिशसला 91ला वाटतं आम्ही गेलो होतो. जागतिक मराठी परिषद होती तिकडे, पहिली का दुसरी, त्यावेळेला आम्ही तिकडे गेलो होतो. तर त्याच्यानंतर आम्ही जेव्हा परत आलो त्यानंतर मग ॲज ए टायपिस्ट म्हणून मी सुरुवात केली होती. आणि त्यावेळेला एका MMRDAमध्ये होती, आधी नोकरीला होतो. मग ते करता करता म्हटलं की आपल्याला खेळाची आवड आहे तर आपण BPEd करूया. म्हणून मग वडाळ्याच्या कॉलेजला BPEd केलं. BPEd केल्यानंतर लगेच मग डोंबिवलीच्या शाळेमध्ये PT टीचर म्हणून नोकरीला लागलो. पण नोकरी आणि कला ह्या दोन्ही गोष्टी तशा सांभाळतच दोन्ही गोष्टी चालू होत्या. आणि मग ह्या शिक्षण क्षेत्राकडे वळलो आणि त्याच्या जोडीला मग कला चालू ठेवली होती. आणि मग एक शिक्षक म्हणून, म्हणजे हाडाचा शिक्षक म्हणून खरं सांगायचं तर की ती शिस्त किती आहे ही आम्ही बघितली होती. आणि ती शिस्त केवळ शाळेत नाही तर कलेच्या प्रवासातही आम्ही खूप वेळा बघितली. म्हणजे रिहर्सल चालू असताना मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही जे काही शिकलोय ते त्यांच्याकडून शिकलोय. आणि शाळेत असताना आम्ही मस्ती केल्यानंतर 2 रिहर्सलच्या मध्ये काहीतरी फुटबॉल खेळल्याबद्दल सुद्धा शिक्षा सरांनी आम्हाला केलेली होती. किंवा एक किस्सा तर मला खूप आठवतो की एकदा रिहर्सल चालू होती आणि शेवटचा दिवस होता, दुसऱ्या दिवशी परफॉर्मन्स होता आणि सरांनी सांगितलं होतं की जिथे चूक होईल तिकडनं आपण पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. 8 वाजता रिहर्सल सुरू झाली होती, 9:30-10ला संपत आली होती. अगदी शेवटची काहीतरी 2 गाणी होती आणि एक गाणं चुकलं आणि पुन्हा 10 वाजता आम्ही रिहर्सल चालू केली. त्याच्यानंतर 12 वाजेपर्यंत सगळे होते आणि 1 वाजता आम्ही घरी गेलो. पण मला असं वाटतं की शिस्त खूप महत्वाची आहे. कारण त्यामुळे तुमच्या कलेला किंवा एकूणच तुमच्या जीवनाला एक दिशा मिळते. तर त्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं की ही शिस्त कितपत महत्वाची? कुठली कला असू दे, क्रीडा असू दे, जीवनाला आणि शरीराला शिस्त खूप गरजेची आहे. कारण शिस्त नसेल तर तुमची कला किंवा खेळ हे पूर्णपणे व्यर्थ आहे. कारण का की शिस्तीमुळे तुम्हाला स्वतःला एक दिशा मिळत असते. बेशिस्तपणे वागलात, तुमच्याकडे खूप चांगली कला आहे पण बेशिस्तपणे वागत असाल तर तुमच्या कलेला अर्थ का राहत नाही. कारण तुमचं मन डायव्हर्ट होतं, बदलतं, 2 ठिकाणी जातं. इथं पण मस्ती पण चालू असते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही रिहर्सल करता, मग रिहर्सलमध्ये मस्ती होते आणि मग त्याला अर्थ राहत नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ती जर शिस्तबद्ध रीतीने केली तर त्याचं सादरीकरण, कारण शेवटी कसं आहे माहिती आहे की कला ही आज आपण नागरी जीवनामध्ये कला ही जी आहे ना ती आपण लोकांसाठी सादर करतो. जर ग्रामीण भागात गेलो तर ते त्यांच्या स्वतःचा आनंदासाठी करतात, तुम्हाला आनंद वाटा म्हणून करत नाही. पण आज नागरी जीवनातले लोककला म्हणा किंवा इतर कला जी आहे ती तुम्ही लोकांसमोर सादर करत असता. मग ती तुम्ही फ्री किंवा फुकट असू दे किंवा तुम्ही तिकीट लावून असू दे. मग ती जेव्हा लोकांसमोर सादर करता तेव्हा तुमचं सादरीकरण कसं पाहिजे, त्याला एक शिस्त पाहिजे. तेव्हा ती लोकांपर्यंत पोचेल, तुमचं शब्द त्यांच्यापर्यंत पोचतील. तुम्हाला जे सांगायचं आहे तुमच्या कलेतून ते भाव त्यांना कळतील आणि ते कळण्यासाठी तुम्हाला मेहनत घेणं गरजेचं आहे. आणि मेहनत ही शिस्तीशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे कलेत, क्रीडेत सगळ्यात शिस्त पाहिजे. म्हणजे तुमच्या जीवनालाच शिस्त पाहिजे तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकता. आणि मग एक कलाकार म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून या दोन्ही मधली नेमकी कुठली भूमिका जास्त आवडते? दोन्ही म्हणाल तर शिक्षक भूमिका जास्त आवडते. कारण कला हा व्यवसाय म्हणून मी कधी बघितलं नाही. त्याच्याकडे मी एक आनंदाचं साधन आणि त्याचा काय म्हणतो आपण त्याला एक छंद ह्या दृष्टीने बघितलं. पण तो व्यवसायाच्या सारखाच व्यावसायिक कसा त्याच्यावरती मेहनत घेईल तसंच मेहनत घेतली त्याच्यावरती पण.
पण शिक्षक ह्या दृष्टीने का मला शिक्षक ह्या पेशा का आवडतो, तर शिक्षक म्हणून जेव्हा मी वावरतो त्यावेळेला मला जे मुलांचं रॉ मटेरियल मिळतं ना, ते खूप गरजेचं आहे. त्यांचा निरागसपणा, त्यांचा आनंद किंवा त्यांच्याकडनं मिळणारी जी ऊर्जा आहे त्यातनं मी अजून स्वतःला डेव्हलप करतो. कारण ह्या लहान मुलांकडनंच मी बऱ्याच गोष्टी शिकतो. की आता समजा शाळेमध्ये मी जर एखादं नृत्य बसवत असेल तर नृत्य बसवताना समोरच्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला एखादी गोष्ट कळत नाही असं कळलं तर नेमकं काय कळू शकतं ह्याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मी डेव्हलप होतो. आणि म्हणून ते शिक्षकी पेशा. मग तो स्पोर्ट्समध्ये पण तसंच आहे की ॲज अ स्पोर्ट्स टीचर म्हणून आहे मी. तर मग स्पोर्ट्स टीचर असताना मी मुलांना शिकवत असताना की मला ह्या मुलाकडनं ही गोष्ट मला करून घ्यायची किंवा हे स्किल मला करून घ्यायचं आहे, तर मला वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवायला लागतात. त्यासाठी एखादं सरळ सांगून होत नाही. मग ते क्लुप्त्या लढवायच्या म्हणजे नेमकं काय काय करायला लागेल मला, मग त्या मुलांना समजेल, त्यांना उमजेल अशा भाषेत मला बोलायला लागतं. मग हे करताना मला वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करायला लागतो आणि हा अभ्यास प्रत्येक गोष्टीसाठी मला महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणून शिक्षकी पेशात जर म्हणशील तर शिक्षकी पेशा मला जास्त भावतो तो ह्याच्या दृष्टीने की त्याचा उपयोग मला कलेमध्ये होतो. मग ती कला कुठलीही असू दे, संगीत असू दे, नाट्य असू दे. आणि ह्या मुलांकडनं जी ऊर्जा मिळते, ह्या मुलांकडनं जो आनंद मिळतो, कारण ह्या मुलांना निराशा हा माहीतच नसते. सतत ऊर्जावान ती मुलं असतात. त्यामुळे ती जी ऊर्जा आहे ना ती मला सतत स्वतःला डेव्हलप करते आणि स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करत असते. आणि म्हणून मी आज तागायत काम करत आलोय. आणि जसं तुम्ही म्हणालात की कला ही याच्याकडे तुम्ही केवळ निखळ आनंद म्हणून बघितला, म्हणजेच त्याचा व्यवसाय करायचा म्हणून बघितला नाही, पण ह्याच कलेच्या माध्यमातून अनेक पिढ्या घडवण्याचं कार्य तुम्ही केलं. अनेक उत्तम कलाकार गेल्या काही वर्षांमध्ये घडून गेले आणि त्याकरता मग सूर स्वातंत्र्याचे असेल, महाराष्ट्राचा लोकोत्सव असेल, हिंदुस्तान के लोकरंग असेल, असे अनेक वेगवेगळे कार्यक्रम या माध्यमातून सादर झाले आणि अजूनही ते सादर होत आहेत. आता रंगशाहिरीचे कार्यक्रम सादर होतोय. आणि मग ह्या सगळ्यामध्ये इतके विद्यार्थी किंवा इतके चांगले कलाकार जेव्हा इतक्या वर्षांमध्ये हाताखालून जातात तेव्हा काही लक्षात राहिलेले त्या मुलांबरोबरचे प्रसंग, त्या विद्यार्थ्यांबरोबरचे प्रसंग बरेच आहेत. आता विद्यार्थ्यांचा म्हणजे म्हटलं सर, सूर स्वातंत्र्याचे जो बसवला तो सुरुवातीला मी शाळेमध्ये चळवळ स्वातंत्र्याची या नावाने एक 45 मिनिटाचा कार्यक्रम बसवला होता. त्यावेळेची एक छोटीशी आठवण आहे. म्हणजे मला अजूनही ती गोष्ट आठवते की एक थोडंसं आपण म्हणतो ना की मंदबुद्धी म्हणा किंवा आपण त्याला काय म्हणतो, आपण त्याला की स्पेशल चाइल्ड असा एक मुलगा होता. आणि त्याची आई आमच्या संस्थेच्या मुंबईच्या शाळेत होती आणि तो आपल्या शाळेत पाटकर विद्यालयात शिकत होता. आणि थोडासा जाडा होता. त्याला काय सांगितलं तर नीट कळायचं नाही, पण एकदा सांगितलं की त्याची जिद्द होती. कारण ह्या मुलांमध्ये कसं असतं ना की एखादी गोष्ट आपण सांगितली ना, काही वेळेला कसं असतं की ही गोष्ट कळत नाही, पण ह्या गोष्टीमध्ये त्यांच्या खूप हे असतात, ते एकदम हुशार असतात. तर त्याला मी इंग्रज म्हणून घेतलं. म्हणजे त्या माझ्या चळवळ स्वातंत्र्याची मध्ये जे आपण शिवाजी महाराजांचा कालावधी आणि त्याच्यानंतर ब्रिटिश सत्तेचा काळ आणि नंतर स्वातंत्र्य, आता ह्या 3 टप्प्यापैकी 2 टप्पे आपण घेतले होते. तर इंग्रज अधिकारी म्हणून त्याला घेतलं होतं. आणि ज्या वेळेला इंग्रज अत्याचार करतायत वगैरे तर त्यावेळेला त्याचा सीन होता. त्याच्यानंतर आपली जेव्हा भारतीय चळवळ चालू झाली 47च्या आधीची, त्यावेळेला त्याला मध्ये ते अधिकार दिले होते, कसं काठी मारायची आणि त्याला शिकवलं होतं. तेवढंच तो मुलगा करत होता. पण त्याला स्टेजवर बघून त्याची आई गळागळा रडायला लागली. मला सुद्धा आज भरून येतं ते ऐकून की त्या म्हणाल्या की माझ्या मुलाला आज तुम्ही स्टेजवर उभं केलं की त्याला कोणीही विचारत नाही. आणि हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. तो एक खूप मोठा चांगला अनुभव होता. आणि त्याच्यानंतर आता रंगशाहिरीचे आता जो नुकताच चालू केला आहे, कारण लोकोत्सव महाराष्ट्रातल्या लोकपरंपरा, हिंदुस्थान के लोकरंगमध्ये पहिला हाफमध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या लोककला आणि दुसऱ्या हाफमध्ये आम्ही सगळ्या भारतातल्या लोककला, पण जास्तीत जास्त 5 ते 6 अशा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या. त्यावेळेला मला विविध लोककलांचा, भारतीय लोककलांचा अभ्यास करायला मिळाला. आणि त्याच्यासाठी शेवटी कसं आहे ना, जेव्हा आपण मगाशी म्हटलं ना की शिस्त महत्त्वाची, ती शिस्त कुठली तर फिजिकली नाही, मेंटली सुद्धा, की मला हे जर सादरीकरण करायचं आहे तर मी कसं करणार हे सादरीकरण, तर मला त्याच्या मागची भूमिका आधी पटली पाहिजे. तर मला कळलं पाहिजे की मी नेमकं काय करणार आहे. मग ते करणार तर मी का करणार आहे. उद्या कोणी मला विचारलं तर मला सांगता आलं पाहिजे की हे नृत्य मी का करणार आहे.
कोण कधी नृत्य करतं, हे कधी केलं जातं, ती जमात कुठली आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला सांगता आल्या पाहिजेत. हे सांगत असताना मला दिनानिंदा दूरदर्शनवरती ज्या स्पर्धा असायच्या पारंपरिक लोककलांच्या, तर त्या संदर्भातला एक हे आठवतं की आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो होतो आणि अंतिम फेरीत काहीतरी नवं सादरीकरण आपण आता करायचं असा विचार करत होतो. तर त्यावेळेला असं डोक्यात आलं की आपण ओरिसाचा डान्स करूया. मग ओरिसाचा कुठला डान्स करायचा, मग रंगवती. मग आता रंगवती डान्स करायचा आहे म्हटल्यानंतर त्याचं गाणं आलं, त्याचा अर्थ आला. मग आता हे आता मिळवायचं कसं, तर मग शोधाशोध थोडीशी चालू केली. मग त्यावेळेला मला, आणि त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेला लॅपटॉप मोबाईल असं काही जेवढं प्रचलित नव्हतं, म्हणजे माझ्याकडे तर अजिबातच नव्हतं. तर मग आमच्याच शाळेतल्या एक पालक होत्या की त्या ओरिसाच्या होत्या मूळच्या. मग त्यांना एकदा बोलवून घेतलं, त्यांना हे गाणं दाखवलं, गाणं ऐकवलं आणि त्यांच्याकडनं अर्थ समजावून घेतला. नवाखाली म्हणजे काय, म्हणजे नवीन हे करतात तेव्हा काय, मग तो भात कसा हे केला जातो, मग तो भात पहिला भातानंतर मग त्याची पूजा कशी केली जाते, आणि मग तेव्हा हे गाणं सादर केलं जातं. मग गाण्याचा अर्थ, प्रत्येक शब्दाचा अर्थ, आणि तो जेव्हा अर्थ समजून घेतला त्यावेळेला मग त्याच्यानंतर मग नृत्य बसवायला चालू केलं. आणि जेव्हा नृत्य, आणि माझी एक पद्धत आहे की नृत्य बसवल्यानंतर ना माझी जी मुलं आहेत त्या मुलांना मी त्या नृत्याबद्दल माहिती सांगतो. कारण उद्या ती मुलं जेव्हा पुढे जातील तर त्यावेळेला त्यांना माहीत पाहिजे. त्यांना कोणी विचारलं की तुम्ही काय सादरीकरण केलं होतं, तर बाबा हे सादरीकरण केलं होतं, पण ह्याचा अर्थ माहिती आहे का, तर ते सगळ्या गोष्टी त्यांना माहीत पाहिजेत. म्हणजे ह्याला जे शिस्त म्हणतो ना, ती ही शिस्त की ह्याच्यानंतर काय. मग ती मुलं पण त्याचा अभ्यास करतात की बाबा हे कधी केलं जातं, का केलं जातं, कसं केलं जातं, त्याच्यासाठी कॉस्ट्यूम कुठले असतात. त्यासाठी कॉस्ट्यूम आम्ही खास ओरिसावरनं मागवले कुरिअरने, आणि मग त्याचं सादरीकरण केलं की त्याचा आज त्या लोकांनी तेवढं लक्षात ठेवलं. आज एवढ्या वर्ष झाली तरी सुद्धा बाबा हा रंगवती करणार आहे, असं एक हे असतं. तसंच आपल्या महाराष्ट्रात लोकोत्सव महाराष्ट्र सादर करतो त्याच्यामध्ये भिल्ल आदिवासी, ते भिलाऊ नृत्य आम्ही सादर करतो. तर भिलाऊ आदिवासी नृत्य सादर करताना सुद्धा ते भिल्ल कुठले आहे, बाबा अहिराणी गीत आहे, मग ते जळगावचे आहेत. मग आपल्या इथे आजूबाजूला जळगावचे शिक्षक आहेत, मग त्यांच्याकडनं समजून घेतलं की ह्याची भाषा काय, हे कधी केलं जातं, कसं केलं जातं, यांचा भिल्लांचा गणवेश कसा असतो, वेशभूषा मुलांची कशी असते. बाबा लग्नात केला जातो, मग लग्नात ती तशीच वेशभूषा करतात का, तर नाही, थोडीशी वेगळी असते त्यांची. कारण लग्नामध्ये नृत्य सादर करतात, हल्ली ते लग्नात करतात, पूर्वी फक्त उत्सवांमध्ये करायचे. मग ती अहिराणी भाषा आपल्या तोंडात बसली पाहिजे. मग ती त्याच्यासाठी मग त्याचे उच्चार ते ऐकायचं 4 वेळा आणि मग त्याचे उच्चार करायचे. मध्ये रागुनी मैना मी तू ना पाहुणा, थंडी वाजीये मना गोदड देना, पिरी पिरी सारी मना गुलाबी लैना, प्रेम करले माझे मैना मी तू ना जीवना. मग हे तोंडात बसण्यासाठी. तसं रंगबती रे रंगबती, रंगबती रे रंगबती, हाय रंगबती रंगबती कोण करतो हसी पदे कोण कथा. मग त्यांचे उच्चार कसे आहेत, ते शब्द कसे आहेत, आणि मग ते आपण स्वतः आत्मसात केले तर मुलांना कळणार आहेत. आणि मुलांना कसं मी दरवेळेला कॅसेट लावून नाही तर मी स्वतः म्हणून त्यांच्याकडनं बसवून घेतो. मग त्यामुळे होतं कसं की माझं गाणं आपोआप पाठ होतं, मला ते शब्द कळतात, मुलांना ते शब्द कळतात, आणि मग ही जेव्हा शिस्त लागते ना तेव्हा मुलं मग पुढं चांगलं काम करू शकतात. आणि म्हणून आत्ताचा अनुभव आहे की आत्ता मुंबई युनिव्हर्सिटीच्या नॅशनलला जे सिलेक्ट झाले ते या वर्षीच्या टीममध्ये आमच्या पाटकर शाळेची 5 मुली होत्या. म्हणजे 10 मुलींमध्ये 5 मुली पाटकर शाळेच्या होत्या सिलेक्ट झालेल्या वेगवेगळ्या कॉलेजेसमधनं. हे जेव्हा त्यांना शिकवतो ना त्याच्यातनंच ह्या मुली तयार होतात. आज त्यांना तिकडे कुठलाही डान्स विचारला तरी ते करू शकतात अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून ही शिस्त महत्त्वाची आहे, आणि ही शिस्त अशीच लागली तर नक्कीच ही मुलं पुढे जातात. क्या बात आहे. आणि असे वेगवेगळे कार्यक्रम जेव्हा तुम्ही म्हणत असता, मग आजपासूनही तुम्ही म्हणताय की महाराष्ट्राची लोककला आणि भारतातल्या वेगवेगळ्या, तर किती असे वेगवेगळे लोककला प्रकार आहेत किंवा किती वेगवेगळे लोकनृत्य आपल्याला भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आढळतात? जसं आपण म्हणतो की अंतरावरती भाषा बदलत जाते, तसंच लोककला ही अंतरावरती बदलत जाते. बदलत इन द सेन्स कसं आहे की नृत्य तेच असेल, भाषा थोडीशी वेगळी असते, सादरीकरण वेगळं असतं, काही वेळेला पाड्यापाड्यांमध्ये पण सादरीकरण वेगळं असतं. आता हे लोकनृत्य सादरीकरण हा जो प्रकार आहे किंवा त्याची माहिती हे पहिल्यांदा मी लोकधारात शिकलो, महाराष्ट्राची लोकधारा. तोपर्यंत फक्त मला बँडवरती फक्त नाचायचं माहीत होतं, कारण त्याच्या व्यतिरिक्त काही माहीत नव्हतं याच्यातलं. लोकधारामध्ये गेलो तेव्हा ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यातही निवेदन करायला लागलो म्हणून त्याची आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मग मी मुंबई युनिव्हर्सिटीचा डिप्लोमा केला, डिप्लोमा इन परफॉर्मिंग फोक आर्ट, आणि तिथे मला थिअरी जास्त मिळाली. आणि तिथे प्रकाश खांडगे सर, डॉक्टर प्रकाश खांडगे
यांच्याकडून खूप मार्गदर्शन मिळालं. कारण पहिल्या बॅचचा विद्यार्थी, त्याला डॉक्टर प्रकाश खांडगे आम्हाला शिकवायला असायचे. तर त्यांच्याकडनं ही थिअरी मिळाली आणि मग ह्याच्यातनं एक एक लोककलेचा अभ्यास कसा करायचा, काय करायचा हे बघायला मिळालं. आणि त्याच्यातनंच त्याच उत्साहामध्ये वाडा मोखाडा साईडला जाऊन प्रत्यक्ष त्यांचा बोहाडा बघणं किंवा त्यांचं तारपा नृत्य बघणं हे त्यांच्या पाड्यावर जाऊन बघायला मिळालं. आणि तिथेच ह्या मुंबई युनिव्हर्सिटीचा जो डिप्लोमा केला लोककला अकादमीमधनं, तर तिथेच ह्या लोककलांची सगळ्या ओळख झाली. म्हणजे ते आपल्याकडे लोककला बऱ्याच प्रकारच्या आहेत. म्हणजे लोकनृत्य म्हणशील तर जवळजवळ 300च्या वरती आपल्याकडे लोकनृत्य आहेत वेगवेगळ्या प्रकारची. संपूर्ण भारतात तर 500च्या वर आहेत, 500-550च्या वर आहेत. अजूनही असतील की जी आपल्याला ज्ञात नाही आहेत. पण आपल्याकडे दशावतार, लावणी, नमन खेळे कोकणामध्ये जे खेळले जातात, त्याच्यानंतर लळित, भारुड, हे असे अनेक लोककला प्रकार आपल्याकडे प्रामुख्याने आढळतात. मग त्या भारुडातनं सोंगी भारुड आहे, भजनी भारुड आहे, तसंच गोंधळ जागरण एक प्रकार आहे. आता गोंधळ वेगळा, जागरण वेगळं. म्हणजे जागरण हे वाघ्या मुरळी करतात, गोंधळ हे फक्त गोंधळी घालतात, म्हणजे पुरुष लोक करतात. हे हा फरक आहे त्याच्यामध्ये. त्या गोंधळांमध्ये पण दोन प्रकार आहेत, एक रेणुराई गोंधळ आहे आणि एक कदमराई गोंधळ आहे. म्हणजे हे ते रेणुराई गोंधळ हे रेणुका देवीचे भक्त असतात. म्हणजे आपल्याकडे हा लोककला प्रकार नुसते समोर दिसताना त्याच्या जोडीला हे त्याच्यामधले पण पोटविभाग भरपूर आहेत आणि त्याच्यातनं मग ह्या लोककला बहरत गेलेल्या आहेत आणि त्याचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे. बहुरूपी आहे. हे बहुरूपी आता आपल्याला बऱ्याच वेळेला दिसतात, म्हणजे आपल्या इथं हल्ली दिसत नाहीत, पण हे बहुरूपी गावागावातनं दिसतात वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करून. हल्ली ते फक्त तुमच्या शासनाचे जे काही हे आहेत सुधारणा म्हणा किंवा पोलिओ म्हणा या संदर्भात माहिती सांगतात, पण तशी वेशभूषा, पोलिसाची वेशभूषा असेल किंवा एखाद्या गवळ्याची अशी अगदी टिपिकल तशी वेशभूषा करून ते लोकांच्या दारोदार फिरत ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात. जसा वासुदेव सकाळी येतो, पिंगळा त्याच्याही आधी येतो, मी पिंगळाची सुरुवात मध्यरात्री होते, कुडमुड्या जोशी आहे, हे असे अनेक लोककला प्रकार, लोककलावंत आपल्यासमोर येत असतात आणि हे अनेक लोककला अजूनही चालू आहेत. काही लोप पावत आहेत लोककला, पण टिकवण्यासाठी बऱ्याच जणांचे प्रयत्न चालू आहेत. कोकणामध्ये तुमच्या कळसूत्री भावल्या आहेत. त्याच्यानंतर चित्रकथी हा एक प्रकार आहे आपल्याकडे, की जो चित्रकथी आता एकमेव माणूस उरलेला आहे कोकणामध्ये, तर तो चित्रकथी सांगतो. मग ती एक लोककला प्रकारच येतो ही एक, की चित्रांच्या माध्यमातून कथा सांगणे. आणि ते जरी शिक्षित नसले तरीसुद्धा रामायण महाभारत याच्या कथा अगदी अस्खलित सांगतात, दशावतार सादर करतात, तेव्हा सुद्धा त्यांचं तसंच असतं सगळं. आणि स्वतः मेकअप करतात, वेगळा मेकअप पण त्यांच्याकडे नसतो आणि त्यांच्या भूमिकेप्रमाणे मेकअप करून ते रंगमंचावर उतरत असतात. आणि ही खरी मातीतली आपल्या लोककला जी आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की काही लोककला प्रकार जे आहेत ते लोप पावत चालले, बरोबर. आणि मग अशाच वेळी हेच लोककला प्रकार पुढच्या पिढीला शिकता यावे किंवा पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचावे, यासाठी तुम्ही भारतीय लोककला अकादमीची स्थापना केली, ज्या माध्यमातून वेगवेगळी लोकनृत्य असतील, लोकसंगीत असतील, वेगवेगळी वाद्य असतील, जी टिपिकली लोककलांसाठी वापरली जातात किंवा त्या नृत्यांच्या वेळी वापरली जातात, अशी वाद्य सुद्धा त्यांना वाजवायला त्या अकादमीच्या माध्यमातून शिकवतात. तर नेमकी लोककला अकादमी स्थापन करावी किंवा हे सगळं करावं असं नेमकं का वाटलं? मगाशी सांगितलं असं, मी मुळात लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ याचा विद्यार्थी. प्रॅक्टिकली किंवा प्रत्यक्ष रंगमंचावर काम करायचा मला लोकधारामध्ये अनुभव मिळाला, तो अनेक वर्ष होता. थिअरटिकल किंवा थिअरी ही लोककलेला सुद्धा थिअरी असते, हे लोककला अकादमीत जाऊन कळलं, वाचायला मिळालं, अभ्यास करायला मिळाला. कारण इतके दिवस फक्त आपण रंगमंचावर सादरीकरण करतो, पण जेव्हा लोककला अकादमीत गेलो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या, बघायला मिळाल्या. जरी मी पार्ट टाईम करत होतो, कारण त्यावेळेला नोकरी करत होतो, नोकरी करून मी तिकडे जायचो आणि मग संध्याकाळपर्यंत थांबून ह्या गोष्टी शिकायचो. मला डॉक्टर खांडगे सरांनी खूप यासाठी सहकार्य केलं. आणि मग जेव्हा ते सगळं बघितलं त्यावेळेला असं लक्षात आलं की बाहेरच्या राज्यातून लोक येत आहेत, राज्यातून म्हणण्यापेक्षाही आपल्याच महाराष्ट्र राज्यातल्याच पण वेगवेगळ्या भागातून लोक येतात, पण कल्याण डोंबिवलीच्या विद्यार्थ्यांना अजून माहीत नाही आहे किंवा इथल्या लोकांना आपल्याला ही गोष्ट अजून माहीत नाही आहे की असं काही शिकता येतं किंवा असं काही करता येतं. आणि मग बऱ्याच वेळेला होतं काय की आता मी जसं एवढ्या लांब जायचो, आता त्यावेळेला चर्चगेटला होतं, आता कलिनाला शिफ्ट झालेलं आहे सगळं अकादमी, पण एवढ्या लांब जाणं काही जणांना शक्य नसतं. मग त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल, मग असं लक्षात आलं की अरे किमान आपल्याला जे ज्ञान आहे, जेवढं का असेना, थोडं का असेना, पण जेवढं आहे तेवढं आपण इथल्या लोकांना द्यावं.
आणि म्हणून मग भारतीय लोककला अकादमी सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये सुद्धा थिअरी, कारण जेवढा अभ्यास आपला झालेला आहे त्याच्यावरती आपणही आता अभ्यास केला पाहिजे हा विचार करून त्याची पुस्तकं आणून त्याचं वाचन, त्याच्या नोट्स काढणं, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्या जोडीला बाबांबरोबर ज्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे, हार्मोनियम वादक श्री सुभाष खरोटे, की ज्यांनी आधी दादा कोंडके यांच्यापासून त्यांना दादा कोंडकेंना सुद्धा त्यांच्या नाटकासाठी, विच्छासाठी सहकार्य केलं होतं किंवा वाजवायला होते, साथीदार होते आणि ते बाबांपर्यंत वाजवायला होते. तर ते आमच्या या कार्यक्रमांमधनं वाजवायला असतात, तर ते स्वतः ह्या अकादमीमध्ये शिकवायला यायचे. आठवड्यातनं 2 किंवा 3 दिवस आमचं हे असायचं. आणि आत्ता नुकतंच संगीत केंद्र शासनाचा जो पुरस्कार आहे तो जाहीर झालेला विकास कोकाटे म्हणून रिदमिस्ट आहेत, चांगले ढोलकी वादक आहेत आणि तालवाद्य इतर पण वाजवतात, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर ते ह्या मुलांना वाद्य शिकवायला यायचे. तसंच ज्ञानेश्वर ढोरे जे बाबांबरोबर अनेक वर्ष होते आणि अनेक कलाकारांना सहाय्य करतात, ते ढोलकी वाजवायला मुलांना शिकवायला यायचे. असं करून मग वाद्यांची ओळख, वाद्य वाजवणं, दिमडी कशी असते, तुणतुणं कसं असतं, ढोलकी कशी वाजवायची, त्याचे ताल काय, त्याचे बोल काय, मग हे इथल्या विद्यार्थ्यांना कळावं, इथल्या जवळच्या विद्यार्थ्यांना लांब जायला लागू नये शिकायला, आणि आपल्याला जे ज्ञान आहे ते आपण या मुलांपर्यंत पोहोचावं, जेणेकरून ही लोककला, लोकवाद्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल. ह्या एकमेव उद्देशाने भारतीय लोककला अकादमीची सुरुवात इथं मी केली होती. आणि नुकताच शाहीर या पदवीने तुमचा सन्मान झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक वेगळी मानदियाळी येते. कारण शाहीर असं म्हटल्यानंतर अगदी अमर शेख असतील किंवा साहेब साबळे असतील, असे अनेक नावं आपल्याला आठवतात की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल किंवा अशा अनेक चळवळींमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. नेहमीच आवाज योग्य कारणांसाठी उठवलेला आहे आणि त्यांची जी कवनं होती, त्यांच्या ज्या रचना होत्या, त्यांनी सुद्धा अनेकांना प्रेरणा दिली होती. नक्कीच. आणि त्याच मानदियाळीत आता आम्ही सुद्धा कौतुकाने, अभिमानाने शाहीर विवेक तामणकर असं म्हणतो. तर कसं वाटतं ह्या सगळ्या लिगसीमध्ये, एवढ्या सगळ्या लेजेंड्स बरोबर आपलं नाव जेव्हा जोडलं जातं त्या पदवीने, कसं वाटतं? खरं म्हणजे ना, शाहीर म्हणण्यासारखं अजून आमचं काही काम नाहीये. आम्ही अजून त्याच्यात धडपडतोय, त्याच्यात काही ना काही ते चांगलं करायचं. त्यामुळे शाहीर हे समोरनं आम्हाला म्हटलेलं आहे, पण अजून तेवढं आमची पात्रता नाही, कारण हे खूप मोठे शाहीर होऊन गेले आणि शाहिरांचं योगदान शिवाजी महाराजांच्या काळापासूनचं आहे. आणि ते आता तसं जो म्हणालास की स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, इथपर्यंत शाहिरांचं योगदान आहे. म्हणजे पहिला पोवाडा जो लिहिला तो आगिनदासाने पोवाडा लिहिला अफजल खान वधाचा, जिजाबाई यांच्या सांगण्यावरून, आणि तिथपासून जे पोवाड्याला सुरुवात झाली ते आज तागायत चालू आहे. मग शाहिरांनी वेगवेगळी लावण्या रचल्या, वेगवेगळे फटके रचले आणि ते आत्तापर्यंत अण्णाभाऊ साठे किंवा शाहीर अमर शेख यांनी ती परंपरा तशीच चालू ठेवलेली आहे. आणि हीच परंपरा कायम राहावी यासाठी माझा प्रयत्न असतो. आणि ती परंपरा पोचवण्यासाठी तरी किमान आपला प्रयत्न असावा आणि ह्यातही आपण काहीतरी खारीचा वाटा उचलावा. ह्या प्रयत्नातनं कदाचित असं वाटलं असेल की ह्यांना शाहिरी पदवी द्यावी म्हणा किंवा शाहीर म्हणून संबोधावं, आणि म्हणून त्या दिवशी मला शाहीर असं संबोधलं गेलं. कारण मी ज्ञानेश महाराव यांच्या नाटकात मी शाहिराची भूमिका करायचो. त्यांच्या 2 नाटकात ह्या भूमिकेसाठी मी होतो. त्यांच्या जिंकूया 10 दिशामध्ये शाहिराची भूमिका करायचो. तेव्हापासून खऱ्या अर्थाने शाहीर म्हणून ओळखायला लागले. पण अजून काम खूप मोठं आहे त्यांचं, त्या सगळ्या शाहिरांचं. त्यामुळे त्या शाहिरांच्या रांगेत नाही बसू शकत, त्यांच्या पायाशीच बसणं योग्य आहे. पण काम चालू आहे, काम चांगलं करायचं आहे, चांगलं उभं करायचं आहे. बघूया, प्रयत्न चालू आहेत. डोंबिवली ही खऱ्या अर्थाने कलाकारांची खाण आहे असं म्हटलं जातं. कारण अनेक चांगले चांगले लेखक असतील, कलावंत असतील, मग ते अगदी चित्रपट सृष्टीतले असतील किंवा लोककलावंत असतील, असे अनेक जण ह्या डोंबिवली नगरीने दिलेत. खऱ्या अर्थाने सांस्कृतिक राजधानी पुणे असली तरी सुद्धा डोंबिवली तितक्याच मोठ्या स्तरावरती असं म्हणता येईल. तर अशा वेळेला गेली अनेक वर्ष डोंबिवलीत राहून तुम्ही काम करताय, तर डोंबिवलीतले इतर सगळे मान्यवर असतील किंवा इतर कलाकार असतील, ह्या सगळ्यांची साथ कशी लागली? इथल्या कलाकारांनी खूप चांगली साथ दिली. त्यातही सुरुवातीला मान्यवरांपैकी सर्वात आधी नाव घेईन ते कैलासवासी वाजपेयी सरांचं, की त्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला पुढं आणलं. म्हणजे आम्ही आमचं सादरीकरण करत होतो, आम्ही आमचे कला सादर करत होतो किंवा आम्ही आमची कला जोपासत होतो. पण शेवटी कसं असतं की कुठेतरी लोकांसमोर येणं गरजेचं असतं आणि ते लोकांसमोर येण्यासाठी कोणाच तरी पाठबळ लागतं की बाबा हां हे करतायत, चला या तुम्ही करा असं. तर वाजपेयी सरांनी मात्र आम्हाला ह्या बाबतीत खूप मोठं सहकार्य केलं की विविध प्रकारचे कार्यक्रम देऊन सहकार्य केलं.
पण त्यांच्या विश्वासाला कितपत उतरलो माहीत नाही, पण त्याच्यानंतर पण ते आम्हाला प्रोत्साहन देत राहिले आणि त्यामुळे आम्ही विविध कार्यक्रम करत राहिलो. हे मला अभिमानाने सांगता येईल की आत्रेरंगे मंदिरचं कल्याणच्या आत्रेरंग मंदिर जेव्हा उद्घाटन झालं त्यावेळेला मला वाटतं बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होतं. तर त्यावेळेला पहिलं महाराष्ट्र गीत म्हणायचा मान आमच्या ग्रुपला मिळाला होता आणि मला मिळाला होता तिथे. आणि त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले डोंबिवली त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला सुद्धा महाराष्ट्र गीत म्हणायचा सुरुवातीला आवाज गुंगवायचं काम मला दिलं होतं. आणि ते मला असं वाटतं की माझ्यासाठी या दोन गोष्टी खूप अभिमानाच्या आहेत की ज्या मी लोकांसमोर आलो. मग त्याच्यानंतर आम्ही शेवटी कसं असतं माहिती ना की तुम्हाला लोक पाठिंबा देतात, तुम्हाला उभं करतात, पण शेवटी तुम्हाला ते टिकवणं गरजेचं असतं. कारण उभं करण्याची गोष्ट वेगळी असते आणि टिकवण्याची गोष्ट तुमची स्वतःची जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी मोठी समजून आम्ही सतत काही ना काहीतरी काम करत राहिलो. त्यासाठी ह्या लोककलांचे आपण शिबिर जशी हे करतो त्यावेळेला पालकांची साथ मिळाली, त्यावेळेला मान्यवरांनी आमच्या शिबिराला भेट दिली. म्हणजे ह्या गोष्टीतनं मला प्रोत्साहन मिळत गेलं, आम्हाला पाठिंबा मिळत गेला आणि त्याच्यात मग कार्य पुढे चालत ठेवण्याचे आम्हाला एक स्फूर्ती मिळत गेली. एक ह्यालाच धरून वेगळा प्रश्न विचारतो की डोंबिवलीमध्ये तुम्ही जसं म्हणालात तसं की इतक्या सगळ्यांनी साथ दिली किंवा इतक्या सगळ्यांनी हे केलं, पण आज मागे वळून बघत असताना कुठेतरी आपण डोंबिवलीत आहोत म्हणून कुठेतरी आज अजून एक पायरी वर गाठायची या कलेच्या क्षेत्रामध्ये, अर्थात व्यवसाय म्हणून नाही जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात, पण अजून प्रसार प्रचार कदाचित बाहेर जाऊन करता आला असता, मुंबईत राहून किंवा कदाचित अजून काही वेगळ्या पद्धतीने ही कला सादर करता आली असती असं वाटतं? नाही, डोंबिवलीत राहून जे करतोय ते खूप मोठं आहे. कारण का की त्या साईडला म्हणजे मुंबई साईडला जर गेलात तर तिथे काही असे कलाकार आहेत किंवा सादरीकरण करणारे आहेत, पण ह्या साईडला ठाण्यानंतर खूप कमी लोककलावंत आहेत किंवा खूप कमी जणांना ह्या कला माहिती आहेत किंवा ह्या पोचत नाही आहेत त्यांच्यापर्यंत. तर त्या पोचाव्यात ते इथे राहूनच मी काम ते चांगलं करू शकतो. कारण तिथे राहून मग ह्यांच्यापर्यंत मी पोचू शकलो नसतो. मग इथे डोंबिवली किंवा ठाण्याच्या पुढे हे काम करणं खूप गरजेचं आहे. कारण आजही अजून आपल्या पुढच्या लोकांना अजून त्या गोष्टी माहीत नाही आहेत. आणि पहिल्यापासून शिबिर घेण्याचा उद्दिष्ट माझं हेच होतं की वेगवेगळ्या ठिकाणची मुलं यावीत. आणि सर्वात कसं आहे माहिती आहे, मुलांमध्ये ही गोष्ट रुजली पाहिजे. मोठ्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, मोठ्यांना आता झालं, मोठ्यांचं ते फक्त ऐकून घेतील, पण लहान मुलांमध्ये ही गोष्ट रुजवणं गरजेचं आहे की आपली लोककला काय, आपली परंपरा काय आणि ह्या परंपरा नेमकी कशी आहे. कारण आज परंपरा म्हटली की त्याला एक असं कोंदण प्राप्त होतं आहे. तर तसं न करता आपली परंपरा म्हणजे नेमकी काय आहे, लोकपरंपरा नेमकी काय आहे आणि आपल्या ह्या लोकसंस्कृतीमध्ये किती चांगल्या गोष्टी दडलेल्या आहेत. म्हणजे इव्हन नुसती लोकपरंपरेतली रांगोळी जरी म्हटली तरी त्या रांगोळीचा उद्दिष्ट काय आहे किंवा त्याचा उद्देश काय आहे, त्याच्या मागचं ते करण्यामागे उद्देश काय आहे. आता नुसतं तारपा नृत्य जरी म्हटलं किंवा त्यांचा ढोलनाच जरी म्हटलं आदिवासींचा, तर तो कृषीप्रधान ह्याच्याकडे वळलेला आहे. कारण हे सगळे शेतकरी मंडळी आहेत. जेव्हा शेतात चांगलं पीक येतं त्याच्यानंतर हे आनंद व्यक्त करण्यासाठी नृत्य करतात. मग तो बोहाडा कसा केला जातो, बोहाड्याचं सादरीकरण कसं केलं जातं हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. म्हणजे बोहाडा इथपासून आमची तयारी असते की बोहाडा म्हणजे नेमका काय प्रकार आहे. मग तो बोहाडा लोकांपर्यंत पोचवणं गरजेचं आहे. मग तो कसा असतो, काय असतो, त्याच्यासाठी मध्ये आम्ही जे भारतीय लोककला अकादमीचा आम्ही जेव्हा समारोप केला तर त्यावेळेला आम्ही त्या आदिवासी लोकांना बोलवून आम्ही त्यांचं ढोल नाच ठेवला होता की ढोल नाचामध्ये कशा प्रकारे सादरीकरण होतं. आता नुसतं तारपा म्हटला तरी तारपामध्ये सुद्धा टाळ्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, बसून डान्स करायचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तारपामध्येच. तर म्हणजे नृत्य करता करताच हे वेगवेगळे प्रकार केले जातात, हे सुद्धा लोकांना माहीत नाही आहे. तर हे त्यांच्यापर्यंत पोचावेत हे उद्दिष्ट ठेवून इथेच काम करणं गरजेचं आहे आणि इथनं पुढे जायला गरजेचं आहे. आणि जो वारसा शाहीर साहेबांनी तुमच्याकडे दिला तो तुम्ही समर्थपणे फिरताच आहात, समर्थपणे पुढे नेता, पण तीच एक बांधिलकी जपत शाहीर साबळेंच्याच नावाने गेली काही वर्ष लोककलावंतांना पुरस्कार देण्याचं कार्य सुद्धा तुम्ही करता. आणि ह्याच क्षेत्रातले अनेक वेगवेगळे दिग्गज शोधून, ज्येष्ठ कलावंत शोधून की ज्यांनी आपलं संबंध आयुष्य या व्यवसायासाठी लोककलेसाठी दिलेलं आहे, त्यांना शोधून त्यांना पुरस्कार देण्याचं कार्य तुम्ही करताय. तर त्याविषयी काय सांगा? बाबा ज्या वर्षी गेले तर त्याच्यानंतर असं वाटलं की बाबांचं हे कार्य जे आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. काय होतं आहे की हळूहळू लोक विसरत जातात की शाहीर साबळे कोण आहेत. त्या बाबांचं कार्य खूपच मोठं आहे, प्रश्नच नाही त्या बाबतीत, पण कालौघात ते विसरून जाऊ नये कोणी. आणि बाबांचं नाव, कारण आज अनेक कलाकार ह्या
तुमच्या इंडस्ट्रीला लोकधाराने दिलेले आहेत. म्हणजे प्रशांत दामले असू दे, त्याच्यानंतर तुमचे प्रदीप पटवर्धन, त्याच्यानंतर आताचे तर भरत जाधव आणि हे सगळे, हा सगळा जो आहे ना कलाकारांचा संच, हा सगळा लोकधारातनं बाहेर पडलेला आहे. विजय कदम, म्हणजे ह्या सगळ्या कलाकार म्हणजे इंडस्ट्रीमध्ये अर्ध्याधिक पाऊण कलाकार नुसते इथलेच आहेत. तर ह्या वारसा जो आहे असा चालू राहावा आणि बाबांची स्मृती लोकांच्या स्मरणात राहावी, ह्यासाठी मग मला असं डोक्यात आलं की आपण लोककलावंतांचा सन्मान करूया, तो सुद्धा बाबांच्या नावाने आणि लोकगौरव पुरस्काराने. दुसरं त्याच्या मागचं असं कारण होतं की शक्यतो असं बघतो जेव्हा निवडताना की प्रसिद्धीपेक्षा दूर असलेले असे कलाकार जे आहेत तर त्यांना आपण हा पुरस्कार द्यावा, जेणेकरून त्यांना एक तो मानसिक आनंद असतो, त्यांच्या कलेचा सन्मान असतो. व्यक्तिशः त्यांना जरी आपण जेव्हा बोलावतो त्यावेळेला त्यांचं साधेपण मी अनुभवलं आहे की ते किती साधे आहेत. म्हणजे त्यांना त्या पुरस्कार, बाबा मला पुरस्कार मिळतोय म्हणून मी असं एकदम झकपक कपडे नाही, ते हातात धालगी घेतलेले आहेत. त्यानंतर लावणी गाणाऱ्या एक बाई होत्या, तर त्यांना बोलवतं, त्या साध्या साडीमध्ये आल्या होत्या आणि तिथे येऊन त्यांनी सादरीकरण पण केलं. म्हणजे अशा लोकांना शोधून काढायचं आणि त्यांना हा पुरस्कार द्यायचा, जेणेकरून ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची केलंय. कारण बाबांचं उद्दिष्ट पण तेच होतं. बाबांनी पसरणी गावामध्ये त्यांच्या वृद्ध कलावंतांसाठी तपस्याश्रम चालू केला होता. तो काही काळाने आता थांबलाय, पण तो तपस्याश्रम स्वतः आम्ही बघायला गेलो होतो. आणि मला बाबांच्या बद्दल सांगताना असं अजून एक अनुभव आठवतो की महाराष्ट्र शासनातर्फे 1 वर्ष शाहिरी प्रशिक्षण शिबिर होतं 15 दिवसाचं. आणि त्या 15 दिवसाच्या शिबिरात बाबांना ते शिबिर दिलेलं होतं, बाबांनी ते कंडक्ट केलं होतं. आणि माझं खरंच भाग्य की बाबांच्या बरोबरीने इतर एवढे सगळे असून सुद्धा मला बाबांना सहाय्यक म्हणून माझी निवड केली होती. आणि त्या शाहिरी शिबिराला मी सहाय्यक म्हणून होतो. त्यामुळे मला 8 ते 15 दिवस बाबांचा सहवास लाभला. आणि बाबांबरोबरच महाराष्ट्रातले वेगवेगळे शाहीर, कारण वेगळ्या शाहिरांना नवीन जे युवा शाहीर होते किंवा बाल शाहीर होते त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही बोलवायचो. त्यामुळे अगदी निवृत्ती पवारांपासून सगळ्या शाहिरांची जवळून ओळख झाली. त्यांचं सादरीकरण, त्यांचं काव्य आणि त्यांच्याशी संध्याकाळी गप्पा, ह्या गोष्टी खूप मला करायला मिळाल्या. आणि हे मी माझं खरं भाग्य समजतो. आणि त्यांची ही जी कला आहे किंवा त्यांचं हे जे वारसा आहे, तो वारसा जपला जावा, लोकांपर्यंत पोचावा, ह्या एकमेव उद्देशाने बाबांच्या नावाने लोकगौरव पुरस्कार लोककलावंताचा आणि लोककलांचा सन्मान म्हणून देत असतो. आणि हे 6वं वर्ष होतं. आता तुम्ही जसं म्हणाल की ह्या पुरस्कारासाठी तुम्ही प्रसिद्धीपासून लांब असणारे कलाकार शोधून काढता, तर ह्या कलाकारांचा सुद्धा सहवास तुम्हाला कधी ना कधी आयुष्यात लाभलेला आहे. किंवा केवळ हेच नाही तर असे अनेक दिग्गज कलाकार आहेत की ज्यांच्या सोबत तुम्ही काम केलंय, त्यांचा सहवास, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभले. नक्कीच. आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं असेल. बरोबर. म्हणजे अगदी खरोडे मामा असतील किंवा ढोरेबू असतील किंवा अशी अनेक नाव आहेत खरं या यादीमध्ये. तर यांच्याविषयी घडलेले एखादा प्रसंग, एखादा किस्सा की ज्याच्यातून खूप काही तुम्हाला मिळालं, एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आता तू उल्लेख केला असतेच सुभाष खरोटे यांच्याबद्दल सांगेन की दादा कोंडके, या शाहीर दादा कोंडके यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांना ज्यांनी सहाय्य केलं किंवा साथ केली, त्यांच्या इच्छा माझी पुरी करा या गाजल्या नाटकाला, त्याच्यानंतर शाहीर साहेबांपर्यंत अनेक कलावंतांना साथ केली. आणि त्यानंतर आज आमच्यासारख्या छोट्या कलाकारांनाही ते साथ करतात. यांच्याकडनं हीच गोष्ट शिकण्यासारखी आहे की एवढ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करून सुद्धा आज आम्ही नवोदित कलाकार जेव्हा आम्ही सादरीकरण करतो तर त्यावेळेला ते आम्हाला मार्गदर्शन तेवढ्याच तडफेने करत असतात. आज जवळजवळ 75च्या पुढे गेले त्यांचं वय, पण तरी सुद्धा कुठेही असा अभिनिवेश नाही की मी खूप मोठा कलाकार आहे, मी एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केलंय आणि तुम्ही काय करताय, असं कुठेही ते आम्हाला जाणवू देत नाही. त्यांचे आजही पाय जमिनीवर आहेत, आजही ते छोट्या कलाकारांना सहाय्य करतात. म्हणजे मी तसं अजून एक उदाहरण त्यांच्याबाबत देईन की भारतीय लोककला अकादमी मध्ये आता जेव्हा अगदी नवोदित कलाकार जे होते की त्यांना काहीच माहीत नव्हतं, तर ते गाणं शिकत असताना त्यांच्याकडनं सूर काढून घेणं की कसा सूर लावायचा, आणि त्यांच्याकडनं ज्याला अजिबात गण येत नव्हता अशा आमच्या एका छोट्या कलाकाराकडनं त्यांनी तो गण, तमाशातला गण करून घेतला आणि त्याने सादरीकरण पण तेवढ्या तडफेने त्यामुळे केलं. म्हणजे एवढ्या छोट्या कलाकारांकडनं करून घेणं ही त्यांची हातोटी. आणि दुसरं म्हणजे एवढे मोठे कलाकार असून सुद्धा पाय जमिनीवर आहेत. पाय जमिनीवर ठेवून आपण जर वावरलो तर आपण खरंच लोकांच्या दृष्टीने खूप मोठे होऊ शकतो. हा त्यांच्याकडनं आम्हाला घेण्यासारखा गुण खूप मोठा आहे. आणि तसंच मी बाबांबद्दल पण सांगेन
की बाबा एवढे मोठे कलाकार आहेत, पण जेव्हा स्टेजवरती ते बसायचे त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदरयुक्त भीती होती की आज बाबा स्टेजवरती आहेत, त्यामुळे आपल्याला कार्यक्रम चांगला सादर करणं आवश्यक आहे. ह्याच्यात अजून एक म्हणजे मगाच्या ह्याच्यात अनुभवामध्ये सांगता येईल मला की जेव्हा मी पहिल्यांदा निवेदन करायला लागलो ना, की लोकधारामध्ये सुरुवात केली आणि शिबिर केलं पहिल्यांदा. त्या शिबिरानंतर मी कलाकारांतर्फे एक भाषण केलं होतं. ते भाषण शब्दोच्चार ऐकून ते म्हणाले की तू कार्यक्रमाचं निवेदन कर. तर निवेदन करायला लागल्यानंतर आमचे एक सावंत काका म्हणून होते, मेकअप करायचे आम्हाला, मदतनीस होते बाबांचेच. तर त्यांनी म्हणाले की आता विवेक निवेदन करतोय तर त्याला आपण फेटा बांधूया. त्या बाबांनी सांगितलं की थांबा जरा, त्याला जरा निवेदन व्यवस्थित करू दे, मग मी आपण फेटा बांधेन. आणि हे जेव्हा मला कळलं, म्हणजे मी ऐकलं स्वतः ही गोष्ट, कारण ते माझ्यासमोरच बोलणं झालं होतं त्यांचं एका कार्यक्रमाच्या सुरुवातीला, तेव्हा मनोमन असंच कुठेतरी वाटलं की नाही आपल्याला अजून चांगलं केलं पाहिजे तर आपल्याला फेटा बांधता येईल. तर मला खरंच आनंद वाटतो की मुंबईच्या ब्राह्मणआळीमध्ये एक कार्यक्रम होता. त्यावेळेला तो कार्यक्रम सादर करताना त्यावेळेचं निवेदन हे मला अजूनही आठवतं की मी निवेदन कशा प्रकारे ते डेव्हलप करत गेलो. आणि त्याच्यानंतरचा आमचा बाबांच्या इथेच, बाबा जिथं राहायचे परेळला, तिथंच कार्यक्रम होता. त्यावेळेला बाबांनी आपण सांगितलं ये विवेक, आज तुला आता मी फेटा बांधतो. त्यावेळेला मला भरून पावलं की यस, बाबांच्या कसोटीला आपण उतरतोय आणि आपण अजून नक्कीच डेव्हलप करायचं असेल, पण आज बाबांना कुठेतरी वाटलं की बाबा विवेक चांगलं निवेदन करतोय, कारण त्यांनी तो सांगितलं होतं की निवेदन त्याचं चांगलं होऊ दे, मी आपण फेटा बांधेन. आणि आज तो त्यांनी मला त्यांच्या प्रेमायसेसमध्ये जो कार्यक्रम होता आमचा परळच्या ह्याच्यामध्ये, तर तिथे त्यांनी पहिला मला फेटा बांधला. तो एक खूप माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता आणि अभिमानाचा क्षण होता की आपण बाबांच्या कसोटीला उतरतोय. पण तरीसुद्धा बाबा एवढे मोठे कलाकार असून सुद्धा त्यांच्या घरामध्ये जेव्हा वावरायचे किंवा स्टेजवरती वावरायचे ते सुद्धा एकदम साध्या पद्धतीने. आणि ह्या मोठ्या कलाकारांकडनं, आणि हे खऱ्या अर्थाने मोठे कलाकार आपण म्हणू शकतो, कारण ह्या मोठ्या कलाकारांकडनं ह्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की तुम्ही कितीही मोठे व्हा, पण पाय जमिनीवर तुमचे असतील ना तर लोकच तुम्हाला मोठं करतील. तुम्हाला स्वतःहून सांगायची गरज पडणार नाही की मी किती मोठा आहे ते. आणि हे खरंच ह्यांच्याकडनं शिकायला मला खूप मिळालं. मी अगदी शाहीर निवृत्ती पवार शाहिरी प्रशिक्षण शिबिराला शिकवायला आले होते, तेव्हा सुद्धा त्यांच्याबरोबर खूप छान संवाद साधता आला. त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष ते जे मुलांना शिकवत होते तर तेही मला जवळून मला बघता आलं. त्यावेळेला सुद्धा मला ते जाणवलं की खरा कलाकार कसा असतो. त्यावेळेला त्यांचं म्हणजे वय झालेलं होतं, त्यांना उठताही येत नव्हतं. ते हातात अशी काठी घेऊन कसेबसे चालत येऊन मुलांना शिकवत होते. पण जेव्हा काठीनं घोंगडं त्यांनी स्वतः म्हणायला चालू केलं, मुलांना शिकवायला चालू केलं की कसं सादरीकरण असतं, तर त्यावेळेला ते स्वतःहून काठीला धरून म्हणजे काठी असा आधार घेऊन उठले, काठी बाजूला ठेवली आणि नाचत नाचत त्यांनी गाणं सादरीकरण केलं आणि मुलांकडनं म्हणून घेतलं. म्हणजे एवढा मोठा कलाकार आज जेव्हा ह्या नवीन मुलांसमोर उभा राहतो त्यावेळेला स्वतःचं सगळं वय वगैरे विसरतो, आजार विसरतो सगळा आणि सादरीकरण करतो. मग ह्या गोष्टी आपण का नाही करू शकत? मग ह्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात आणि ह्या मोठ्या लोकांकडनं, मोठ्यांच्या सहवासातनं ह्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की कसं आपण वावरलं पाहिजे, लहान मुलांबरोबर कसं वावरलं, शिकवलं कसं पाहिजे. कारण ते तेवढं झाल्यानंतर ते परत काठीचा आधार घेऊन त्यांना आधार देऊन चालत नेलं, पण तोपर्यंत मात्र कला सादर करायची म्हटल्यानंतर खणखणीत, म्हणजे किती साधा असावं माणसाने. कला म्हटल्यानंतर तो कदाचित तो आशीर्वाद त्या नटराजाचा आणि त्या नक्कीच, रंगमंचाचा आशीर्वाद असतो. खरंच आहे, एकदम बरोबर. किती ऊर्जा ती येते आणि ती ऊर्जा कशी निर्माण करायची आणि कसं आपण हे केलं पाहिजे हे या मोठ्या कलाकारांकडून आम्हाला खूप शिकायला मिळालं. तुम्ही मगाचपासून कलेमधल्या ज्या शिस्तीविषयी बोलताय किंवा आता अनेकांविषयी तुम्ही बोललात की त्यांचे पाय जमिनीवर आहेत, की अजूनही तो कलेचा प्रवास तसाच चालू आहे, तसाच तुमचाही चालू आहे. म्हणजे आजही तुम्ही अनेक वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तिथली लोककला, तिथली लोकवाद्य ह्या सगळ्याचाही अभ्यास करत असतात. तर त्यांच्यामध्ये राहून काही आलेले अनुभव किंवा त्यांच्यामध्ये राहून काय नेमकं शिकता आलं तुम्हाला, ह्याच्याविषयी सांगा ना आम्हाला. खरं म्हणजे ना, ही आदिवासी कला आहे ही खूप वेगळी आणि एक काय म्हणतो आपण त्याला गूढता आहे. गूढता म्हणण्यापेक्षा मी त्याला म्हणतो की गहनता आहे. जेवढं शिकत जाऊ किंवा जेवढं बघत जाऊ ना तेवढं त्यांच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. कारण हे जे आदिवासी आहेत हे आदिवासी निसर्गपूजक आहेत, निसर्गाच्या सान्निध्यात राहतात आणि त्यामुळे ते निसर्गाशी एकरूप झालेले आहेत. त्यामुळे निसर्गामध्ये जे बदल घडत आहेत त्या बदलांशी साम्य त्यांच्या विविध उत्सवांचं आहे, त्यांच्या विविध सणांचं आहे.
तर त्यांच्याकडे असंच एक आता मध्येच मोखाड्याला गेलो होतो. तर तिथे ते खंडोबाचेही भक्त आहेत. तर ते खंडोबाच्या यात्रेला गेले होते. त्यांच्या घरी नवीनच लग्न झालेलं होतं आणि खंडोबाच्या यात्रेला गाव जवळजवळ सगळंच गाव गेलेलं होतं. खंडोबाच्या यात्रेवरनं येताना त्यांनी खंडोबाचे टाक आणले होते, त्यांच्या देवीचे टाक आणले होते. त्याच्यानंतर त्यांचा हिरवा देव असतो, तो हिरवा देव आणला होता. हिरवा देव म्हणजे त्यांचा जर बघायला गेलं तर आपल्याला कधी जमलं तर मी दाखवीनही, त्यांचे फोटो काढलेत मी, की मोरपिसांचा गुच्छ असतो आणि खाली असा दांडा असतो, त्याला हिरवा देव त्या पेटाऱ्यात ठेवतात. एका विशिष्ट पेटाऱ्यामध्ये ठेवलेले असतात. प्रत्येकाचा पेटारा वेगवेगळा असतो. म्हणजे कोणाकडे सागवानी लाकडाचा पेटारा असतो, तर कोणाकडे उंबराच्या लाकडाचा. म्हणजे मी जिथं बघितलं तर त्यांच्याकडे उंबराच्या झाडाचे जे खोड असतात त्याच्यापासून पेटारा बनवला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे टाक ठेवले होते. तर तिथलीच दुसरी एक जमात आहे, त्यांच्याकडे मात्र सागाच्या लाकडाचा पेटारा असतो आणि त्याच्यामध्ये त्यांचे देवाचे टाक ठेवलेले असतात. म्हणजे हाही छोटा छोटा फरक त्यांच्यामध्ये आहे. तर त्यांनी तो तिथनं आल्यानंतर आदल्या दिवशी पोचले, ज्या दुसऱ्या दिवशी पूजा होती, आदल्या दिवशी पोचले त्यावेळेला त्यांनी गावाच्या बाहेर वेशीवरती त्यांनी त्या एका घरामध्ये ते टाक ठेवले होते. आणि दुसऱ्या दिवशी दुपारनंतर ते टाक जे घरातले ज्येष्ठ आहेत म्हणा किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे तर त्यांच्या डोक्यावरनं त्यांनी घेऊन आले. त्याच्या आधी म्हणजे कशी प्रथा असते वेगवेगळ्या ठिकाणी मला ती बघायला मिळाली, की त्यांनी जेव्हा ते टाक घरातनं आणले, ते घरातनं आणत असतानाच जसं आपण गणपती जेव्हा आपण घरी आणतो गणेशोत्सवामध्ये, ते गणपतीची मूर्ती घेऊन येतो त्यावेळेला कसं ज्याच्या हातात गणपती मूर्ती जे आपण पाय धुतो दूध आणि पाण्याने, तसं ते घरातनं बाहेर येत असताना त्यांनी उभ्या असलेल्या त्या घरातली स्त्री त्या उभ्या असलेल्या सगळ्यांना तिने गंध लावला. आणि ते ज्यांना ज्यांना गंध लावला, अगदी पुरुष त्यांनाही जेव्हा तिने गंध लावला त्या पुरुषांनी सुद्धा त्या स्त्रीला गंध लावला. ती सगळ्यांनी तिला नमस्कार केला, तिने सगळ्यांना नमस्कार केला. अशा प्रकारे सगळ्यांना गंध लावून झालं. त्याच्यामध्ये हे वाजत गाजत नेतात. तर त्यांच्याकडे प्रमुख वाद्य कुठली आहेत तर त्यांच्याकडे संबळ आणि सनई, 2 संबळ 2 सनई ह्या 2 वाद्यांवरती ह्या सगळा कार्यक्रम त्यांचा चालत होता. ते सगळं वाद्य वाजन होतं. आणि त्याच्यानंतर हे डोक्यावरनं जेव्हा घेऊन आले तर डोक्यावरनं येताना सुद्धा डोक्यावर पांढरी टोपी, व्यवस्थित शाल पांघरलेली आणि व्यवस्थित चांगले कपडे घातलेले, अशा ह्याच्यात ते जो ज्यांनी डोक्यावर टाक घेतले होते ते होते. ते जेव्हा चालत होते, आता आज तिथेही अगदी मंद लाईट आहेत, मग अशा वेळेला मशालीच्या उजेडात ते सगळं टाक घेऊन चालले होते. पण त्यावेळेला सुद्धा काही स्त्रिया म्हणजे 1-2 वृद्ध स्त्रिया होत्या, काही तरुण स्त्रिया होत्या, एक मुलगी होती, ते उलटे ओवाळत होते. म्हणजे आपण काय करतो, ओवाळून झालं की आपण सरळ पुढे चालायला लागतो, की टाक जो निघालेला असतो किंवा मूर्ती असते ते आपण पाठ करून आपण सरळ चालत जातो. पण जोपर्यंत तिथून मंडपापर्यंत ते जात नाहीत तोपर्यंत ते टाक समोर आहेत ना, त्या टाकाकडे बघून ओवाळत ओवाळत उलटे चालत होते ते. आणि मग उलटे चालताना बाकीचे आधार देत होते, पण त्या म्हणजे टाक त्याच्या पुढे त्या ओवाळणाऱ्या आणि त्याच्या मागच्या बाजूला वाद्य वाजवणारे आणि मग त्याच्या बाजूला सगळे ते गावकरी त्यांच्या मागणं ते वाजत गाजत त्यांनी आणलं. मुख्य मंडपामध्ये ज्या ठिकाणी उसाचं हे कडाकणी उभी केलेली होती त्याला ते टाक घेऊन फेऱ्या मारल्या, त्याला प्रदक्षिणा घातली आणि 4 ते 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर त्या टाकाची त्यांच्या त्याला आपण त्यांचा हे म्हणतो आपण पुजारी म्हणतो जो, तर त्याने त्याची मांडणी केली आणि त्यांच्या हस्ते पूजा आणि मग त्याच्यानंतर हा सगळा विधी. आणि ते विधी झाल्यानंतर त्या दिवशी रात्री त्यांच्याकडे आपल्याकडे जसं काही वेळेला रात्रभर जागरण केलं जातं तसं त्यांच्याकडे त्या देवासाठी देवाच्या समोर जागरण असतं. त्यावेळेला डहाका वाजवला जातो, डहाकाची गाणी. मग डहाकाची गाणी कुठली असतात तर डहाकाची गाणी ही सगळी देवाची असतात, देवाला आळवणी करणारी, देवाची स्तुती गाणारी, अशी सगळी त्या डहाकाची गाणी असतात. आणि त्यावेळेला त्यांनी इतर गावातनं पण डहाका वाजवणारे ग्रुप आहेत ते बोलवले होते आणि एका वेळेला सगळेच वाजवत नाही तर डहाकाचा ग्रुप एक एकानंतर दुसरा बसतो, दुसऱ्यानंतर तिसरा बसतो, असे ग्रुप बसतात. एक 4-4 जणांचा ग्रुप आत्ता बसलाय, नंतर 4 जणांचा दुसरा ग्रुप बसतो आणि तो वाजवतो. डहाका जसं डमरू आहे तसं आपला छोटा डमरू असतो तसा यांचा मोठा डमरू असतो जो अंगठ्याला बांधतात दोरीने आणि तो एका बाजूने हाताने वाजवतात आणि एका बाजूने काठीने वाजवतात. आणि तो काठीने वाजवत असतानाच पायाला घुंगरू बांधलेले असतात आणि फक्त पाय खालीवर करत तो वाजवला जातो. म्हणजे पायात बांधून तो डहाका वाजवला जातो आणि देवीची गाणी म्हटली जातात. हे सगळे जे पारंपरिक प्रकार आहे ना, हा सगळा मला तिथे जाऊन प्रत्यक्ष बघायला मिळाला. जेव्हा त्यांच्या अंगणात बसून आपण बघतो त्यावेळेला अजून एक मला वैशिष्ट्य बघायला मिळालं की त्यांचा जो मंडप होता ना त्या मंडपाला मोठमोठे कमळं बांधली होती
कमळाची फुलं आहेत ना ती अशी उलटी टांगली होती. मी त्यांना तेच विचारलं की ही कमळाची फुलं का अशी टांगली आहेत, इथं काही वैशिष्ट्य आहे का त्याचं? तर म्हणाले नाही, आमच्याकडे ह्या मंडपाला बाकी डेकोरेशन काही करत नाही, तर कमळाच्या फुलांचंच डेकोरेशन आमच्याकडे असतं. आणि पूर्ण अख्खा मंडप विविध प्रकारच्या कमळांनी सजवलेला होता. आणि कमळाची फुलं अशी खालती येतील, अशी घंटा कशी असते तसं, आणि तो अशी सगळी फुलं लटकवलेली होती. आणि ह्याचं रात्रभर जागरण, आणि दुसऱ्या दिवशी मग सगळ्यांना गावजेवण सगळा दुपारी, आणि मग कार्यक्रम समाप्त होतो. असा संपूर्ण कार्यक्रम प्रत्यक्ष जेव्हा त्यांच्या काय म्हणतो आपण त्याला, अंगणात बघायला मिळाला, आजूबाजूचं वातावरण आणि त्या अंगणात हा त्यांचा कार्यक्रम खूप छान वाटलं. आणि प्रत्यक्ष खरंच त्या वेगळा अनुभव होता मला तो आलेला. आणि इतकी वर्ष या लोककलेचा प्रसार तुम्ही करताय, प्रचार करायचा प्रयत्न हो, करताय, नक्की. हो, मुलांपर्यंत हो. करताय. तर अजून ह्या क्षेत्रात काय करायचं राहिलंय किंवा काय करायचंय अशी इच्छा आहे, किंवा अजून पुढे कुठपर्यंत हा प्रवास न्यायचा आहे? हा प्रवास खरं म्हणजे असाच चालू राहील. अजून बऱ्याच गोष्टी करायच्यात, कारण ही लोककला मी एवढे वर्ष करतोय, पण अजूनही तशी म्हटली तर पोचलेली नाही असं मला वाटतं. आणि अजून ही लोककला, लोकपरंपरा अजून ह्या छोट्या मुलांच्या मध्ये रुजली पाहिजे, जेणेकरून ही अजून वाढीस लागेल. आणि नुसती वाढीस नाही, कारण कसं आहे की आज लोककला म्हटली की बऱ्याच वेळेला कोळी गीत, आता लोकांना तारपा, पण ढोलनाच म्हणजे काय, तूरनाच म्हणजे काय, थाळगान म्हणजे काय. आता थाळगानासारखा प्रकार आहे. आता आपल्याकडे सूरवाद्य आहे, पण त्यांच्याकडे सूरवाद्य नाही आहे. आता त्यांच्याकडे सूरवाद्य म्हणजे आता तो थाळगान जो प्रकार आहे, थाळगानाला काय आहे की तुमची पितळेची थाळी असते, जसं आपण ती कणिक मळायला वापरतो तशी थाळी असते. त्याच्यावरती फक्त एक बेताची काडी रोवलेली असते, आणि खालच्या बाजूला मेण असतं. त्या मेणाने ती काठीमध्ये रोवलेली असते, आणि त्याच्यावरनं वरनं खाली फक्त हळू हात फिरवत असतात. आणि त्याचा जो आवाज, त्याच्यातनं जो नाद निर्माण होतो तो आणि त्या नादामधनं ते वेगवेगळ्या प्रकारची कथा सांगतात. त्याला म्हणतात थाळगान. आणि मग ते थाळगान जे आहे, तर तो लोककला प्रकार नेमका काय आहे? आज आपल्याला सगळी इलेक्ट्रॉनिक वाद्य असल्यामुळे आपल्याला फरक पडत नाही, पण ती लोक नेमकी काय करतात, तर ह्या गोष्टी अजून पोचवायच्यात. आणि त्यासाठी असं वाटतं की प्रत्यक्ष ह्या ठिकाणी मुलांना घेऊन जावं, कारण प्रत्येक वेळेला ते कलाकार येतील असं नाही. कारण काय की ते कलाकार ह्याचे नाही आहेत, म्हणजे व्यवसाय म्हणून नाही, तर ते त्यांच्या आनंदासाठी करतात. तर त्यांना इथे किती वेळा आपण आणणार, त्यापेक्षा जर आपणच त्यांना तिकडे घेऊन गेलो, तर त्या वातावरणामध्ये ते जेव्हा सादरीकरण होतं, तर ते सादरीकरण खूप वेगळं असू शकतं, आणि त्याचा परिणाम आपल्या मुलांवरती चांगला होऊ शकतो, आणि त्याच्यातनं खूप काही शिकायला मिळतं. म्हणजे मृत व्यक्तीच्या घरीसुद्धा हे लोक सामूहिकपणे जाऊन एक ठराविक प्रकारची गाणी म्हणतात. त्यालासुद्धा एक वेगळा त्यांचं नाव आहे. मग ती गाणी कशी म्हटली जातात, का म्हटली जातात, हे सुद्धा ह्या लोकांकडनं बघण्यासारखं, शिकण्यासारखं आहे. की मृत व्यक्तीला किंवा मृत व्यक्तीच्या आत्म्याला आनंद वाटावा म्हणून आपण काय केलं पाहिजे. म्हणजे ह्या ज्या प्रथा आहेत ना, ह्या किमान आपल्यापर्यंत पोचल्या तरी पाहिजेत. आणि दुसरं त्याच्या मागचा असं अजून एक उदाहरण हे सांगता येईल मला, की ह्या लोकांना ज्या कष्टाला तोंड द्यायला लागतं आहे, आज तिथे खूप मैलावरनं पाणी आणायला लागतं. अनेक मैल हिल्लं छोटी छोटी मुलं पाणी आणायला जातात. मग तिथे त्यांना पडणारे कष्ट आज आम्हाला सहजासहजी जे गोष्टी मिळतात, त्या मुलांना तेथं नेण्यामागचा तोही एक उद्देश आहे, की तेही त्यांनी बघावं आणि तेही अनुभवावं, आणि मग आपल्याला मिळणारं सुख किती आहे हेही त्यांनी समजून घ्यावं, आणि त्याप्रमाणे आपली वागणूक सुधारावी, हाही त्याच्या मागचा एक उद्देश आहे. आणि त्याच्यातनं मग आपली लोककला बहरत गेली तर आनंदच आहे. आणि हा प्रयत्न आता अविरत चालू राहीलच. आणि इतका वेळ तुम्ही कलेविषयी बोलताय किंवा लोककलेविषयी बोलताय, पण एक व्यक्ती म्हणून विवेक ताम्हणकरांना नेमका कुठला कला प्रकार जास्त आवडतो, किंवा आवडतं नाटक, आवडतं सिनेमा, आवडती कलाकृती, ह्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. की एक माणूस म्हणून, कलावंत म्हणून अर्थातच आवडती कलाकृती असते, बरोबर, पण एक माणूस म्हणून सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडतं? लोकनृत्य असंच मी म्हणेन. कारण लोकनृत्यात विविधता आहे. लोकनृत्यात स्वतःच्या शब्दात स्वतःच्या अनुभवाची मांडणी आहे. त्यामुळे लोकसंगीत, लोकनृत्य आणि लोकवाद्य ह्या तिन्ही प्रकारांचं एकत्रीकरण करून जे काही सादरीकरण होईल त्याच्यात जास्त आवड आहे. मग त्याच्यामध्ये लोकनाट्य पण आलं, कारण लोकनाट्यात जिवंतपणा आहे, लोकनाट्यात हजरजबाबीपणा आहे, की जेणेकरून ऐन वेळेला एखादी गोष्ट समोर आल्यानंतर किंवा प्रेक्षकांकडनं समोर आल्यानंतर त्याच क्षणाला त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. आणि त्यामुळे लोकनृत्य, लोककला म्हणजे या सगळ्याच लोककला ज्या आहेत, लोकनृत्य, नाट्य, संगीत आणि लोकनाट्य, ह्या सगळ्या गोष्टी तसं बघायला गेलं खूप आवडत आहेत, आणि बघायलाही आवडतात, ऐकायलाही आवडतात.
आणि अनुभवायला तर खूप आवडतात. आणि ह्या सगळ्या गप्पांची सांगता जर तुमच्या पोवाड्याने झाली नाही तर मला असं वाटतं या गप्पा अर्धवट आहेत. त्यामुळे सगळ्यात शेवटी पोवाडा तर व्हायलाच हवा. शाहीर अमर शेख यांचा पोवाडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्माचा पोवाडा आहे. तो अगदी थोडक्यात सादर करतो. आम्ही तो ज्ञानेश महाराज सरांच्या जिंकूया दाही दिशा या नाटकात आम्ही तो घ्यायचो आणि तो थोडक्यात पोवाडा आहे, तो सादरीकरण करतो. कारण तो जवळजवळ 2.5-3 पानाचा पोवाडा आहे, पण हा खूप मोठा होईल पोवाडा, त्यामुळे अगदी थोडक्यात सादर करतो. एक रात्री सह्यागिरी हसला एक रात्री सह्यागिरी हसला, हसताना दिसला आनंद त्याला कसला, झाला उमगेना मानवाला, झाला उमगेना मानवाला. रात्रीच्या हो गर्द अंधाराला चिरून सूर्योदय कसा झाला. अरबीदार याचा चेहरा खुलला, बांधावर आम्र वृक्ष डुलला, आंब्याच्या डोईत कोयाळ दडला, सूर मंजूळ त्यानं काढला, चिमण्यांनी हो चिवची वाट केला, पोपटांचा थवा गात उडला. बोध मग मानवाला झाला काय, सूर्य नव्हता शिव जन्मले. सूर्य नव्हता शिव जन्मले, विश्व आनंदले, गाऊ लागले चराचर होऊन शिवबाचे भाट, चराचर होऊन शिवबाचे भाट. आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट, आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट. काढली शाहिरान त्यातूनच वाट, काढली शाहिरान त्यातूनच वाट. अमर शाहीर शिवबाचा भाट, पवाड्याचा थाट ध्यानी घ्या हो राजे. अव राजे हो जिरा दाजिर जीजी, अव राजे हो जिरा दाजिर जीजी, अव राजे हो जिरा दाजिर जीजी. आला आला शिवाजी आला, हे आला शिवाजी आला. अरुणोदय झाला, लाल जनतेला जिजान दिला, योग्य समयाला मराठ्यानु करणार जय जयकार. थोर त्या आईचं उपकार, थोर त्या मातेचं उपकार. नायर नाही तुमच्यान नाही फिटणार जी जी जी, नायर नाही तुमच्यान नाही फिटणार जी जी, नायर नाही तुमच्यान नाही फिटणार जी 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 जी. क्या बात आहे. म्हणजे हा पोवाडा तुम्ही आता म्हणालात की थोडक्यात केवळ तुम्ही ऐकवलं, त्यामुळे खरंच तो पूर्ण 2.5-3 पानाचा पोवाडा किती असेल याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांना आहे. तेव्हा मला असं वाटतं की ज्या प्रेक्षकांना सुद्धा हे अनुभवायचंय त्यांनी रंगशाहिरीचे किंवा अशा या सगळ्या कार्यक्रमांना नक्की हजेरी लावा. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, आमच्याशी इतके सगळे अनुभव कथन केले किंवा लोककला म्हणजे नेमकं काय हे इतक्या सहज सोप्या शब्दात समजावून सांगितलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. वेद थिएटरच्या माध्यमातून एक छोटीशी भेट तुमच्यासाठी. धन्यवाद. वेद थिएटरच्या या चॅनलवरती आपल्याला विविध मान्यवरांशी आपली थेट भेट होणार आहे, त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायला मिळणार आहे आणि त्यांचे अनुभव कथनही असेच आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तेव्हा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि त्यांच्या इंस्टाग्रामला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि अशाच वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती, हे वेगवेगळे इंटरेस्टिंग पॉडकास्ट ऐकण्यासाठी वेद थिएटरच्या युट्यूब पेजला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण आपली लोककला जी अनेक लोककला प्रकार लोप पावत चाललेले आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, ती लोककला पोहोचली पाहिजे, यासाठी शेअर करा. आणि तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील जे आपण शाहीर विवेक तामणकर यांना विचारू शकतो तर ते कमेंट मध्ये नक्की मेन्शन करा, कारण परत एकदा तुमच्या प्रश्नांना घेऊन सुद्धा आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांच्याकडून तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा स्टे ट्यून आणि वेद थिएटरचं युट्यूब पेज नक्की फॉलो करा.